मित्रांनो तुम्हाला सांगतो मगर ना किती टाइम तिथे बाहेरच होती आणि जस्ट ना आम्ही बघा जाऊया आता इकडनं. आता खूप टाइम झाला इथे आणि नेमकं ती आली बाई आमच्या डोळ्याच्या समोर ना अशी व्हिडिओ मध्ये दिसेल तुम्हाला की कशी आमच्या पुढ्यात आली. म्हणजे तुम्ही ना व्लॉग बघत असाल ना ते वाघाची आणि आमची व्हिडिओ बघा, म्हणजे आम्ही काय काढत होतो. जसं आमच्या पुढ्यामध्येच वाघ होता, वाघ इथे आणि आम्ही इथे, असं फक्त मध्ये काच होती. वाव मध्ये काटच असणार ना वाघ इथे आणि तू इथे, वाघ खाईल तुला. खूप मोठा वाघ आहे भाई. जाडा जाडा वाघ पेक्षा पण जाडा. कसे चालतात का तुझ्यासारखे चालतात. सो हॅलो नमस्ते, सुस्वागत आपली सूर्यप्रफुल्ल तांबे. वेलकम टू माय युट्यूब चॅनल द प्रफुल्ल व्लॉग्स. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, जो आता आम्ही आलोय राणीच्या बागेत, वीर जिजाबाई भोसले उद्यान मध्ये आम्ही प्रवेश केलाय. बसूया खट्टूस. फायनली आम्ही आता आलोय राणीची बाग एक्सप्लोर करायला. राणीची बाग ही आमच्या मुंबईची एकमेव अशी प्रसिद्ध जागा आहे, ती आम्ही आजच्या ब्लॉग मध्ये एक्सप्लोर करणार आहे आणि तुम्हाला पण दाखवणार एक्झॅक्ट इथे काय काय. आम्हाला अजून माहित नाही की इथे काय आहे आणि काय नाही. एक गोष्ट आहे ते सांगतो थोड्या टाइमनी. वाघ आहेत, वाघांच्या दोन वाघ होते इथे, त्या दोन वाघांची गोष्ट आहे ती पण सांगतो थोड्या टाइमनी. आता आम्ही जस्ट पोहोचलो आतमध्ये. तर आता इकडनं पहिला पार्किंगची तिकीट घेतली, 30 रुपये ना गाडीचे. 30 रुपये बाईकची आमची पार्किंग आहे आणि मोठ्या गाडींचे मे बी असतील 50-100 रुपये असतील कदाचित, पण माहित नाही. मोठ्या गाडीचं माहित नाही. आमच्या गाडीचे 30 रुपये पार्किंगचे पैसे घेतले. आणि जसं एंटर करतो आतमध्ये आता, तर इथे एक म्युझियम आहे. आता आम्ही पहिल्या म्युझियम मध्ये जातोय आणि म्युझियम बघा इथेच आहे, आमच्या इथेच आहे. हे बघा हे म्युझियम डॉक्टर भाऊ दाजी लाड ह्या म्युझियमचं नाव आहे. बट ह्या म्युझियमला ना युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये कल्चरचा अवॉर्ड भेटला. बट आतमध्ये खूप मस्त मस्त आहे. तर तुला माहिती आहे ही गोष्ट? मला माहिती आहे ब्रो, आय एम द एक्सपर्ट. बघू दे. म्युझियम मध्ये जायची 20 रुपये तिकीट आहे. तुम्हाला पण दाखवतो म्युझियम मध्ये एक्झॅक्ट काय आहे. तुम्ही येऊ शकता की नाही येऊ शकता ते पण. ओके या बघ. सो तर मित्रांनो हेच ते म्युझियम आहे जे आता नवीन बनवलं. म्हणजे ह्या म्युझियम मध्ये ना, ह्या म्युझियमची खासियत जोपर्यंत मला माहिती आहे की राणी व्हिक्टोरिया म्हणून एक होती, म्हणून ह्या जागेला राणीची बाग म्हणून असं बोलले होते. खूप मस्त मस्त गोष्टी आहेत म्युझियमच्या. मुंबई बद्दलची पण थोडीशी माहिती आहे. आधीच्या टायमाला जी मुंबई होती ना, मुंबई बद्दलचं पण आहे. मी थोडासा रिसर्च केलं ना, त्याच्यामध्ये समजलं मला आणि बघितलं. तर आता मी प्रत्यक्षामध्ये जाऊन बघतो आतमध्ये एक्झॅक्ट काय आहे ते. आमच्या बाई गेल्या तिकीट काढायला. त्या बघा आमच्या बाई, ही आमची बाई तिकीट काढून आली आतमध्ये. सो ही तिकीट काढून आलोय. काय अपडेट घेऊन आले आतमध्ये. फोटोच काढू शकतोस, व्हिडिओ नाही काढू. व्हिडिओ नाही काढू शकत, फोटोच काढू शकतो असं ते बोलले. कारण का मी व्हिडिओ बाकीच्या व्हिडिओ मध्ये बघितलं ते व्हिडिओ काढतात आतमध्ये. ते बोलले व्हिडिओ फोटो नाही काढू शकत, फोटो काढू शकतो व्हिडिओ. भाई व्हिडिओ नाही काढू शकत, फोटो काढू शकतो असंही बोलतो. आणि आतमधनं नोटीस आली की व्हिडिओ अलाउड नाही. तर कसं जायचं किती रुपये तिकीट आहे? 20 रुपये. ठीक आहे 20 रुपये तिकीट आहे दोघांची. नाही एकाची 20 रुपये तिकीट आहे आणि आतमध्ये फोटो काढायला अलाउड आहे, व्हिडिओ काढायला अलाउड नाही. तर जस्ट फोटोच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवतो. ओके या व्हिडिओ नाही तर फोटो तर काढू, म्हणजे आम्ही एक्झॅक्ट बघू की आतमध्ये कसं बनवलं कसं नाही. पण माझ्या मते ना व्हिडिओ होती, कारण का मी आता इंस्टाग्रामवरती बघत होते लोक व्हिडिओ म्हणजे रील्स बनवत होते. नाही करू शकत नॉर्मल. सो तो फायनली आता आम्ही आतमध्ये जाऊन आलो म्युझियम मध्ये. जे म्युझियम खूप वर्षापासून, म्हणजे ह्या म्युझियम मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की
कधी बंद असायचं, कधी चालू असायचं, कधी बंद असायचं, कधी चालू असायचं. म्हणजे 2008 मध्ये बंद होतं, त्याच्यानंतर रिटर्न त्यांनी बनवलं. आणि आता जे बनवलं ना ते खूप मस्त बनवलं. म्हणजे तुम्ही या नक्की एकदा म्युझियममध्ये पण, जर राणीच्या बागेमध्ये तुम्ही येतात तर त्या म्युझियममध्ये पण एकदा जावा. म्हणजे म्युझियममध्ये खूप माहिती आहे मस्त मस्त. म्हणजे थोडा टाइम जातो म्युझियममध्ये गोष्टी बघायला, पण एकदा बघा नक्की. म्हणजे त्याच्यामध्ये आपलं मुंबई शहर पण आहे ना 7 बेटांपासून जोडून एक मुंबई शहर त्यांनी बनवलं. ती पण गोष्ट त्याच्यामध्ये, ते पण टाकेन मी. आतमध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं, फक्त फोटो होता. आम्ही 1-2 फोटो काढत होतो मध्ये जर व्हिडिओ काढायला अलाउड नाही तर ती गोष्ट आम्ही अवॉइड करतो की नकोच म्हणून. जर तुम्ही येत असेल तर त्या गोष्टी वाचा. म्हणजे ज्याच्यावरती प्रत्येक गोष्टीवरती ना थोडं इन्फॉर्मेशन आहे ती वाचा. आणि राणीची बाग काय बनवलं ना तर त्याच्यावरतून ही जी राणी आहे ना ती राणी व्हिक्टोरिया म्हणूनच तिचं नाव आहे. तर त्याच्यावरतून हे मोठं म्हणजे असं ब्रिटिश टायमाला हे राणीचं बाग म्हणून बनवलं. मुंबईचं झू म्हणून, मुंबई जे 7 बेटांपासून बनवलं ना त्याचं एक झू बनवली होते. आणि आता मी जातो आणि बघा तुम्ही मस्त मी एक्सप्लोर करतो. मुंबईमध्ये राहून मुंबईच्या गोष्टी एक्सप्लोर करते. आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन गोष्टी तुम्हाला बघायला भेटेल. म्हणजे तुम्ही जर मला सबस्क्राईब नाही केलं असेल माझ्या चॅनलला तर नक्की जाऊन पहिला सबस्क्राईब करा. कारण का मी तुमचा मुलगा मुंबई दाखवणार आहे. खूप माझं स्वप्न आहे की मुंबईमध्ये काय आहे. मे बी मुंबईच्या बाहेरची माणसं मुंबईमध्ये येऊन व्लॉग वगैरे बनवतात, यूट्यूबवरती अपडेट करतात, पण मी पण ती गोष्ट करणार आहे. मुंबईचा मुलगा मुंबईच्या गोष्टी पण दाखवणार आहे मी, काय आहे ते पण. ओके, सो जसं तुम्ही आतमध्ये येतात आणि तुम्हाला हा साइन बोर्ड दिसतोय, ह्या दिशेला एवढे सर्व प्राणी ह्या दिशेला. आता मी पहिल्या ह्या दिशेने जातोय ना, हे आमचे एक प्राणी आणि मी एक हिचं प्राणी, आम्ही दोघे एक प्राणी आहे. ही माझं कुठचं वात्रट. ही वात्रट प्राणी आहे माझं आणि मी नीट प्राणी आहे. हो वाव, आता आम्ही बर्ड्सच्या याच्यामध्ये आलो आणि आम्हाला बर्ड्स दिसायला चालू झाले फायनली. हे बघा कॅमेरा घेऊन आणि मस्त बर्ड्स आहेत. हा बघा कुठचं, मे बी हे साऊथ आफ्रिकेवरतून आणली असं मला माहिती आहे. खोटा नाही, रिअल मध्ये. हा बर्ड्स बघा. मित्रांनो, दुपारचे 2:30 झालेत आणि आम्ही आलो 1 वाजता. 1.5 तास आमचा ऑलमोस्ट झाला इथेच आणि अजून बाकी आहे. म्हणजे जस्ट चालू केलं आम्ही. खूप मस्त बनवलं आम्ही इथं बघायसाठी आलो. आणि तुम्ही पण बघा, तुम्हाला जर येता नाही येतं आम्ही ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतो. तर बघा, टाइम भेटला तर नक्की या, वाघ नाही इथे. हो, आता आम्ही मगरच्या ह्याच्यामध्ये आलो, मगर बघायसाठी. खालती पण आहे आणि खालती पण रस्ता दिसतोय. खालती पण एक मस्त नवीन बनवलं बघा. आम्ही आधी पहिला वरतून बघतो. तिथे ना एक मगर दिसते आम्हाला आमच्या डोळ्याच्या समोर. कशी आहे ती, दाखव. ही पण मगरच आहे. मस्त बनवलं इथे, हे बघा. असं वाटत नाही मुंबई आहे. ही नॉट आमची मुंबई, इट्स अबुधाबी. वाव, हा भाई. म्हणजे ना मित्रांनो तुम्हाला सांगतो, मगर ना किती टाइम तिथे बाहेरच होती आणि जस्ट ना आम्ही बोललो जाऊया आता इकडनं, आता खूप टाइम झाला इथे. आणि नेमकं ती आली भाई आमच्या डोळ्याच्या समोर ना. अशी व्हिडिओ मध्ये दिसेल तुम्हाला की कशी आमच्या पुढ्यात लागली. मजा गेली ना, फर्स्ट टाइम बघितली ना, होताना दिसली आम्हाला फर्स्ट टाइम. आता इथे टर्टल्स आहे बघा. पेंग्विनच्या कक्षात आलं. पेंग्विन
कसे चालतात पण तुझ्यासारखे चालतात. सो फायनली मित्रांनो आता आम्ही पेंग्विनच्या सेक्शन मधून जाऊन आलो आणि आम्ही सेकंड टाइम आम्ही पेंग्विन बघून आलो. तो पेंग्विन राणीच्या बागचा आणि हा माझा पेंग्विन. हा छोटासा पेंग्विन आहे माझा. लहान मुलांसाठी मस्त आहे ना. आमच्या घरात पण छोटा मुलगा आहे त्याला पण नेक्स्ट टाइम आम्ही कधी आलो ना तर घेऊन येऊ. म्हणजे आम्ही दोघे घेऊन नाही ना त्यांच्या मम्मी पप्पांना पण सोबत घेऊन येऊ. मस्त आहे म्हणजे लहान मुलांसाठी ना हे मस्त आहे. म्हणजे राणीची बाग आहे ना खूप मस्त. सो फायनली मित्रांनो आम्ही जिच्यासाठी आलो होतो इथे वाघ बघायला आणि तो बघितला. वाघ ना आमच्या डोळ्याच्या समोर होता. तो मला ब्लॉग मध्ये हा वाघाला म्हणजे असं टच पण केलं म्हणजे बाहेर टच केला. हा तेच ते ज्या गोष्टीसाठी आम्ही आलो होतो इथे म्हणजे वाघ बघण्यासाठी तर तो बघितला फायनली. म्हणजे इच्छा होती यायची आमच्या पुढ्यामध्ये. म्हणजे ना 2 वाघ होते त्याच्यामध्ये एक वाघ ना आता सध्या म्हणजे ह्याच नोव्हेंबर महिन्यामध्ये ऑफ झाला आणि हा एकच वाघ आता बाकी आहे ह्या झू मध्ये. म्हणजे हा मुंबईचा जो राणीचा बाग आहे त्याच्यामध्ये फक्त एकच. हा तो आता पण माणसं आहे तिथे वाघ बघायसाठी. बट आम्ही जेव्हा बघितल्यानंतर टाइम खूप मस्त होता. म्हणजे तो जेव्हा झोपेतला उठला आणि आम्ही खूप टाइम थांबलो. आपण खूप टाइम थांबलो ना तिथे आणि आम्ही बोललो आता वाघ येणार आणि वाघ आला. हा तो डुबला फुल. म्हणजे तुम्ही ना व्लॉग बघत असाल ना ते वाघाची आणि आमची व्हिडिओ बघा. म्हणजे आम्ही काय काढत होतो जसं आमच्या पुण्यामध्येच वाघ होता. वाघ इथे आणि आम्ही इथे असं फक्त मध्ये काच होती. वाव मध्ये काचच असणार ना. वाघ इथे आणि तू इथे. वाघ खाईल तुला. असं नाही काचेमध्येच असेल वाघ बट पहिल्यांदा फेस टू फेस असं कसा दिसत होता ना तो. एवढा आणि खूप मोठा वाघ आहे भाई. जाडा वाघ पेक्षा पण जाडा. सो तो ती मुवमेंट आम्हाला भेटली ना वाघाची. म्हणजे वाघ जेव्हा आला झोपला आधी आम्ही खूप टाइम तिथे थांबलो. ऑलमोस्ट 10-15 मिनिटं वाघाची वाट बघितली आणि नेमकं आम्हाला तो भेटला. वाघाचं दर्शन झालं. म्हणजे फायनली एकदाचं दर्शन झालं. आमचे 50 रुपये वसूल झाले बाई. जय वाघोबा भाई. तो आता आमच्या इकडनं अजून तुला हे बघा माणसं धावतात बघा वाघ बघायसाठी. बघा वाघाला परत अंघोळ करायची काय वाघाला परत अंघोळ करायची. वाघाला घेऊ द्या अंघोळ जेवढं घ्यायचं तेवढं.
तर आता आम्ही मस्तपैकी आमच्या राणीच्या बागच्या आजच्या दिवसामध्ये ऑलमोस्ट 3.5 तास आमचं इथे फेरफटका मारून झाला. जी प्राणी बघायची होती आणि फायनली मित्रांनो आम्ही वाघ बघितला मस्तपैकी, ते पण एवढ्या जवळनं वाघाला. तर सांगायचं होतं हेच की आजच्या दिवसाचा जो पण आमचा कार्यक्रम होता आणि जो तो ब्लॉग आजच्या दिवसाचा जो ब्लॉग होता तो आता इथे संपवचा टाइम आला आणि आता आम्ही इकडनं आता ह्या ब्लॉगला समाप्ती घेते. तर मित्रांनो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब माझ्या चॅनलला करा आणि कमेंटमध्ये सांगा की कसं आहे ब्लॉग. असे जे मी ब्लॉग बनवते ते कसे आहेत, कसं वाटते तुम्हाला, अजून त्याच्यामध्ये काय चेंजेस करू शकतो की नाही करू शकतो ते पण सांगा. तर तुमचं काय ओपिनियन असेल, तुमचं काय मत असेल तर मी मला सांगा कमेंटमध्ये, कसं बनवू, काय बनवू, कशा प्रकारे बनवू ते पण नक्की बनवत जाईल. आणि कुठे कुठे जाऊ ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा की मी कुठच्या जागेवरती जाऊन कुठचा ब्लॉग बनवला पाहिजे, तर मी नक्की त्याची इन्फॉर्मेशन काढेल आणि जाईन तुमच्यासाठी. ओके मित्रांनो, तर चला मग टाटा बाय बाय, सी यू, भेटूया आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. सो बाय मित्रांनो, बाय 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 बाय. सेकंड टाइम पेंग्विन बघून आलो, एकदा पण पेंग्विन आम्ही सेकंड टाइम आम्ही पेंग्विन बघून आलो. तो पेंग्विन राणीच्या बागचा आणि हा माझा पेंग्विन. ए ना हा